की खरोखर मनाला आज आनंद होतोय, की खरोखर आज आमच्या अकॅडमीचे भैय्या लागले आणि त्यांनी कुठेतरी त्यांच्या आई-वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं. कारण की प्रत्येक आई-वडिलाला आपल्या मुलींची आशा असते, की आपला मुलगा जर शिकत आहे, तर तो कुठेतरी लागला पाहिजे. आज त्यांच्या आई-वडिलांचा जो आनंदाचा दिवस आहे, आज त्यांनी भर चौकामध्ये गुलाल उधळला. वडिलांना त्यांच्या खांद्यावर घेऊन त्यांनी मिरवलं. तर त्यांनी जगाला दाखवून दिलं, की आम्ही कुठे कमी नाहीये. मला BSF मध्ये जायचं आहे. माझं ग्राउंड क्वालिफाय झालेलं आहे. फक्त पेपर बाकी आहे आणि मला अक्षरशः वाटतं की मी कुठतरी लागेल BSF मध्ये, म्हणजे पदवी मिळवायची आहे मला. सांगायचं उद्दिष्ट हा आहे की आतापर्यंत 2023 पासून अकॅडमीतर्फे एक ह्या 2026चा जो कालखंड बघितला तर आमच्या अकॅडमीमध्ये मॅडमच्या मार्गदर्शनाखाली एक विद्यार्थी CISF मध्ये भरती झाला, एक विद्यार्थी CRPF ट्रेडमन मध्ये भरती झाला आणि ह्यावेळेस 2026 मध्ये NDF मध्ये हे 3 विद्यार्थी या ठिकाणी सिलेक्शन झाले. बाकीच्यापासून नाद लागलेला सर, लहानपणापासून मला माझं स्वप्न होतं एक की मी काहीतरी करावं, कोणत्या तरी एका फोर्समध्ये जावं, असं माझं एक स्वप्न होतं सर. हो. प्रॅक्टिस करत आहे, चांगल्या प्रकारे अभ्यास करत आहे. पण याच्या अगोदर माझं स्वप्न होतं की नाही मला पोलीस म्हणजे भरतीमध्ये जायचं आणि पोलीस व्हायचं, कॉन्स्टेबल, आणि त्याच्यामध्ये डिपार्टमेंटल PSIची किंवा अदर म्हणजे ज्या स्टेटच्या ज्या भरती असतात त्याच्यामध्ये सिलेक्ट व्हायचं. थोडे पैसे नसताना गरीब परिस्थिती आमची, आमच्याकडे फक्त एकच एकर वावर आहे. आम्ही काम धंदा करून सनी पोराला पैसे पाठवून त्याची आई आणि मी रोजंदारी करून सनी त्याला पैसे पुरवायचो. आम्ही स्वतः घरी चटणी मिरची खाऊन सनी दिवस काढून त्याला पैसे पुरवायचो. त्याचा अभ्यास व्यवस्थित त्यांना काळजीपूर्वक तो अभ्यास करायचा. सध्या स्पर्धेच्या युगामध्ये तरुणांची नोकरीसाठी मोठी धडपड होताना आपल्याला दिसत आहे. आणि आपण जर पाहिलं तर ग्रामीण भागातील तरुणांना मार्गदर्शन मिळत नसल्यानं नोकरीपासून वंचित राहण्याचं बऱ्याच ठिकाणी आपण हे उदाहरणं पाहिलेले आहेत. तर ग्रामीण भागातील काही विद्यार्थी हे आईवडिलांचा नावलौकिक करण्यामध्ये देखील या ठिकाणी पुढे होताना आपल्याला सहज दिसत आहे. माझ्यासोबत ह्या ज्या मुली आहेत या अतिशय सर्वसामान्य कुटुंबातील मुली आहेत. आई वडिलांनी शेती मजुरी करून या अकॅडमीच्या संचालकांच्या मार्गदर्शनाखाली या अकॅडमीमध्ये या मुलींना पाठवलेलं आहे. सर्वच मुली ह्या सर्वसामान्य कुटुंबातल्या असल्यानं यांना देखील नोकरीसाठी मोठी धडपड करावं लागत असल्याचं आपल्याला सहज दिसत आहे. या मुलींना आपण थोडक्यात विचारणार आहे. ताई, मला काय सांगशील, तुमच्या अकॅडमीमधील जे मुलं आहेत त्यांचं NDF मध्ये या आज सिलेक्शन झालेलं आहे, काय वाटतं? खरं तर म्हणायला गेलं तर त्यांचं पहिले कौतुक, की त्यांनी म्हणजे या स्पर्धेच्या युगामध्ये त्यांचं कुठेतरी नॅशनल लेवलला नाव आलंय. की खरोखर मनाला आज आनंद होतोय, की खरोखर आज आमच्या अकॅडमीचे भैय्या लागले आणि त्यांनी कुठेतरी त्यांच्या आई-वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं. कारण की प्रत्येक आई-वडिलाला आपल्या मुलींची आशा असते, की आपला मुलगा जर शिकत आहे, तर तो कुठेतरी लागला पाहिजे. आज त्यांच्या आई-वडिलांचा जो आनंदाचा दिवस आहे, आज त्यांनी भर चौकामध्ये गुलाल उधळला. वडिलांना त्यांच्या खांद्यावर घेऊन त्यांनी मिरवलं. तर त्यांनी जगाला दाखवून दिलं, की आम्ही कुठे कमी नाहीये. आणि तसंच ते करण्यासाठी जे मोलाचं मार्गदर्शन पाहिजे ते आमच्या समीर सरांनी त्या मुलांना दिलं आणि ते त्यांनी आत्मसात करून त्यांनी NDF मध्ये त्यांचं कुठेतरी एक पदवी त्यांनी बहाल केली. आणि खरोखरच आमचे जसं की उडान मिलिटरी अकॅडमी आहे भोकरदनमध्ये, इथे सर्व प्रकारच्या सुविधा, इंग्लिश ग्रामर, मराठी ग्रामर, जे कुठलीही स्पर्धा आहे जी आज महाराष्ट्र किंवा भारतामध्ये होती, ती प्रत्येकाचं सिलेबस आमच्या उडान मिलिटरी अकॅडमीमध्ये आम्हाला शिकवण्यात येतो. आणि आज कुठेतरी ते लागले, उद्या अजून दुसरे कोणीतरी लागतीलच, ही अशी मला खात्री आहे. आणि आमच्या सर्व मुलींना सुद्धा खात्री आहे, की आम्ही कुठे ना कुठे आमचं यश कुठे ना कुठे आम्हाला आमचे सर मिळवून देणारच आहे. तर मला सांग, तुझं नाव काय आहे, तू कुठल्या गावाचे आहे, तुझी घरची परिस्थिती कशी आहे? माझं नाव श्रद्धा समाधान मस्के, मी करजगाव कल्याणीची आहे. माझी परिस्थिती पण एवढी हलकीचीच आहे. आणि खरं म्हणजे तर माझ्या वडिलांनी मला इथे धाडलंय याचं कारण, की त्यांना कुठेतरी माझ्यावर विश्वास आहे, की माझी मुलगी खरोखर करेनच. आणि माझं फक्त एवढं स्वप्न आहे, की माझ्या वडिलांनी जे स्वप्न माझ्यासाठी बघितलंय, मला फक्त ते त्यांच्यासाठी पूर्ण करायचंय आणि कुठेतरी स्वतःला घडवून हे सिद्ध करायचंय, की
माझ्या वडिलांचं जे स्वप्न आहे ते त्यांच्या मुलीने अक्षरशः उतरून दाखवलं. आज आमच्या गावामध्ये अशी परिस्थिती आहे की आमच्या पूर्ण गावामध्ये मी फक्त एकटी बाहेर शिकायला आहे. माझ्यासोबतच्या सर्व मुलींचं लग्न झालेलं आहे, पण माझ्या वडिलांनी कुठेतरी माझ्यावर विश्वास ठेवून मला भोकरदन सारख्या ठिकाणी, ते पण सरांनी फोर्स केला, त्यामुळे मला माझ्या घरच्यांनी सुद्धा धाडलं शिकण्यासाठी. तर माझं फक्त एवढंच एम आहे की मला स्वतः कुठेतरी लागायचंय आणि माझ्या वडिलांचं नाव कुठेतरी मोठं करायचंय. दीदी मला सांग, तुझं नाव काय आहे? तुला काय व्हायचं आहे? माझं नाव दैवशाल साबळे आहे. मला BSF मध्ये जायचं आहे. माझं ग्राउंड क्वालिफाय झालेलं आहे, फक्त पेपर बाकी आहे. आणि मला अक्षरशः वाटतं की मी कुठतरी लागेल BSF मध्ये, म्हणजे पदवी मिळवायची शे मला. पेपर चांगल्यापैकी हे होतो माझा, निघतो, पण माहित नाही की निघेन म्हणून, पण प्रयत्न करते मी की माझा पेपर क्वालिफाय झाला पाहिजेत म्हणून. खरंच या दीदीचं करावं तेवढं कौतुक कमी आहे, कारण फिजिकल ग्राउंड काढणं देखील एवढं सोपं नाहीये. त्यामुळे ह्या ज्या मुली आहेत अक्षरशः त्यांच्या चेहऱ्यावरती आज तरी या दोघं जण लागल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती आहे. मात्र त्यांच्या नंतर आपण देखील हे संपादन करणार असल्याचं त्यांना स्वतःवरती आत्मविश्वास आहे. संचालक आपल्या सोबत आहे, काय सांगसाल? तुमची जी अकॅडमी आहे तुम्ही कधी स्थापन केली होती, आणि या अकॅडमीमध्ये कुठल्या कुठल्या गावाहून कशा परिस्थितीची मुलं आहे, आणि किती मुलांचं आतापर्यंत तुमच्या अकॅडमीच्या मार्गदर्शनाखाली सिलेक्शन झालेलं आहे? नमस्कार, माझं नाव समीर सय्यद आहे. उडान मिलिटरी अकॅडमी येथे मी फिजिकल ॲक्टिव्हिटी ट्रेनर या नात्याने मी काम बघतो. आमचे अकॅडमीच्या संचालिका नम्रता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अकॅडमीचे जे विद्यार्थी आहे ते विद्यार्थ्यांचे या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे. तसं तर सांगायचा अर्थ हा आहे की माझ्याकडे भोकरदन तालुक्यातील प्रत्येक खेड्यामधून माझ्याकडे विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहे. आणि स्थापना 2023 या ठिकाणी मॅडमनी आमच्या स्थापना केलेली आहे. 2023 नम्रता पाटील यांनी या ठिकाणी फिजिकल ॲक्टिव्हिटी ट्रेनर या नात्याने यांचं फिजिकल माझ्याकडे असतं, तर फिजिकलमध्ये यांना कोणत्याच प्रकारची माझ्याकडून कमी होत नाही. आणि पोलीस भरती असेल किंवा पॅरामिलिटरी फोर्सेस असेल किंवा बाकीच्या दुसऱ्या ज्या गोष्टी असतील, यामध्ये हमेशा त्यांना मी अग्रेसर ठेवण्याचं या ठिकाणी मी काम करतो. आणि सांगायचं उद्दिष्ट हा आहे की आतापर्यंत 2023 पासून अकॅडमीतर्फे एक ह्या 2026चा जो कालखंड बघितला तर आमच्या अकॅडमीमध्ये मॅडमच्या मार्गदर्शनाखाली एक विद्यार्थी CISF मध्ये भरती झाला, एक विद्यार्थी CRPF ट्रेडमनमध्ये भरती झाला, आणि ह्यावेळेस 2026 NDF मध्ये हे 3 विद्यार्थी या ठिकाणी सिलेक्शन झाले. बाकीचं 2025चा जो कालखंड आहे त्या कालखंडामध्ये काही विद्यार्थी वनरक्षकमध्ये भरती झाले, काही विद्यार्थी पोलीसमध्ये भरती झाले, काही विद्यार्थी अग्निवीरमध्ये गेले. तर प्रत्येकाचं नाव किंवा या ठिकाणी प्रत्येकाची ओळख करून देणे हे शक्य होणार नाही. आणि या ठिकाणी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी एवढंच सांगू इच्छितो की प्रत्येक आईवडिलांनी आपल्या विद्यार्थ्याचं किंवा स्वतःचं स्वप्न जर साकार करायचं असेल तर नक्कीच तालुक्यातील असेल, बाहेरच्या ठिकाणाहून असेल, कुठेतरी त्या ठिकाणी त्यांनी आपल्या विद्यार्थ्याचं ॲडमिशन करावं. फिजिकल ॲक्टिव्हिटी ट्रेनर या नात्याने या ठिकाणी उपस्थित आहे. तुमच्या चॅनलचे मनापासून धन्यवाद. या ठिकाणी मी थांबतो. या विद्यार्थ्याचं NDF मध्ये सिलेक्शन झालेलं आहे. मला फक्त तुला असं विचारायचं आहे की या गावामधून असे काही पोरं आहेत की ते अजून देखील भरतीच्या नांदात दिसत नाही. हा नाद कसा लागला बरं? सर, मला पहिल्यापासून नाद लागलेला सर. लहानपणापासून माझं स्वप्न होतं एक की मी काहीतरी करावं, कोणत्या तरी एका फोर्समध्ये जावं, असं माझं एक स्वप्न होतं सर. असं हो. बरं, काय वाटतंय आज? सर, मला खूप आनंद होतोय सर आज भरती झाल्यावर. सर, माझं श्रेय मी सरांना, माझ्या आईवडिलांना आणि माझ्या मित्रांना पण देईन सर. काय वाटतंय? मुलगा नोकरीला लागलाय, कसं वाटतं? चांगलं वाटू राहिलं ना. NDF मध्ये सिलेक्शन झालेलं आहे. काय स्वप्न होतं बरं तुझं? आज NDF मध्ये सिलेक्शन झालं, तुझं स्वप्न काय होतं, काय बनायचं होतं? गेल्या 3 वर्षापासून मी उडान मिलिटरी अकॅडमीमध्ये म्हणजे प्रॅक्टिस करत आहे, चांगल्या प्रकारे अभ्यास करत आहे. पण याच्या अगोदर माझं स्वप्न होतं की नाही मला पोलीस म्हणजे भरतीमध्ये जायचं आणि पोलीस व्हायचं, कॉन्स्टेबल, आणि त्याच्यामध्ये डिपार्टमेंटल PSI ची किंवा अदर म्हणजे ज्या स्टेटच्या ज्या भरती असतात त्याच्यामध्ये सिलेक्ट व्हायचं. मग त्यानंतर मी काय केलं, सरांकडे गेलो. आपलं ज्या भोकरदन या ठिकाणी
उडान मिलिटरी अकॅडमी आहे त्या अकॅडमीमध्ये मी गेलो. सरांना म्हटलं सर मला असं असं करायचं आहे. सर म्हणे काही हरकत नाही. सरांकडे तेव्हा कमी विद्यार्थी होते आणि कमी विद्यार्थी होते पण सर आम्हाला चांगलं मार्गदर्शन केलं. समीर सरांच्या मार्गदर्शनाखालून आज आम्ही इथेपर्यंत पोहोचलेलो आहोत. जसं आपण म्हणतो की गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरु विना हे जग अपूर्ण आहे. असे माझे मार्गदर्शक श्री समीर सर यांना मी माझा जे आज मी अचीव केलेले आहे त्यांना त्याचं श्रेय देतो आणि जे माझे आईवडील आहे त्यांनाही हे श्रेय मी त्यांना देतो. आणि जे काही माझे गावातील तरुण व्यक्ती असेल तर गेल्या काही दिवसापासून मी बघतो की जी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असते किंवा स्पर्धा परीक्षा असते याच्यामध्ये खूप अलगद अशा प्रमाणात प्रॅक्टिस करणाऱ्या दृष्टीने म्हणजे कमी प्रमाणात आपल्या गावात आपण बघतो की कमी मुलं हे प्रॅक्टिस करताय. मग कारण आपण असं वाटतं की नाही आपलं एज्युकेशन डिपार्टमेंट आहे ते कुठेतरी वीक झालेलं आहे. आपली जी शाळा असेल शाळेमध्ये त्यांना आपल्या जे पालक असते त्यांची जिम्मेदारी असते की नाही आपल्या मुलांना चांगल्या प्रकारे शिक्षण भेटत आहे की नाही हे बघणं पण एका पालकाचं काम असतं. कारण आपल्या मुलाचं टार्गेट हे लहानपणापासून सेट असायला पाहिजे जेणेकरून आपलं टार्गेट अचीव करताना आपल्याला काही प्रॉब्लेम नाही आला पाहिजे. मला सांग, आज तू या पदावरती बसलेला आहे. बाकीची जी मुलं आहेत तुझ्या गावातील त्या मुलांना तू काय सांगशील शॉर्टकट मध्ये? त्यांच्याबद्दल तर असं सांगायला पाहिजे की जो लहानपणापासून ज्यांचं टार्गेट सेट असतं बरोबर आहे. ज्या कोणी पालक असेल पालकांना आपल्या मुलांवरती लक्ष द्यायला पाहिजे की आपला मुलगा काय करतो. नेमकी आता सोशल मीडिया असं झालेलं आहे की त्याच्यावरती आपण बघतो की GF आणि BF नावाचं भूत खूप डोक्यात घुसलेलं आहे. आपण सोशल मीडियाच्या मार्फत चांगलं पण नॉलेज असतं वाईट असतं पण आपल्यावरती डिपेंड असते की आपल्याला काय करायचं. तसंच मुलांवरती पण डिपेंड आहे की नाही त्यांचे घरचे त्यांना काय एज्युकेशन देतात. पण आपण बघतो की नाही आपल्या गावामध्ये कल्चर काय. कारण माणसाचं कसं असतं की माणूस जसा इन्व्हायरमेंटमध्ये राहतो तसा तो बनून जातो. बाय द वे फॉर एक्झाम्पल आपण बघतो की नाही पूर्वीच्या काळी डायनोसॉर सुद्धा अस्तित्वात होते पण आज का नाहीये. कारण त्यांनी काळानुसार आपल्या स्वतःमध्ये चेंजेस नाही केले म्हणून ते आज या म्हणजे अस्तित्वात नाही. म्हणून मी काय म्हणतो की आपल्या पालकांनी आपल्या मुलांकडे चांगल्या प्रकारे लक्ष दिलं पाहिजे आणि आपल्या मुलाचं काय ध्येय किंवा त्याची काय स्वप्न आहे त्या स्वप्नासाठी त्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. येरी वेळी तुम्ही गणपती, भीमजयंती, शिवजयंती या सणांमध्ये गुलाल डोक्यावर घेतलेला आहे. आज तुमच्या मुलाच्या नोकरीला लागल्यानंतर तुमच्या डोक्यावरती गुलाल पडलाय, काय वाटतंय? खूप आनंद वाटतोय. आणि आमची इच्छा होती त्याला इंजिनिअर टाकायची पण त्याच्या डोक्यात हेच होतं की बा त्यांनी मला याच्यात फोर्समध्ये जॉईंट व्हायचं. तर आम्ही त्याचे ती हे करून त्याने समीर सरांनी सांगितलं की बा ॲडमिशन केलं. आम्ही ॲडमिशन केल्यानंतर ते तुम्ही काही चिंता करू नका. आमची परिस्थिती गरीब होती, घरची परिस्थिती गरीब होती. आम्ही दुसरे पैसे काही लावू शकत नव्हतो त्याला. मग त्याच्यामुळं आम्ही त्या अकॅडमीला पाठवलं आणि ते सरांनी सांगितलं की बा 2 या 3 वर्षात तुमचा मुलगा जॉईंट होऊन जाईल म्हणून सनी. आणि मुलाला बी जिद्द होती की मला दुसरं काही करायचं नाही, मला हेच करायचं आहे. तर आम्ही म्हणलं तुला जे करायचं ते कर, आम्ही त्याचा पाठिंबा आहे. तर आमच्याकडे एवढे पैसे नसताना गरीब परिस्थिती आमची, आमच्याकडे फक्त एकच एकर वावर आहे. आम्ही काम धंदा करून सनी पोराला पैसे पाठवून त्याची आई आणि मी रोजंदारी करून सनी त्याला पैसे पुरवायचो. आम्ही स्वतः घरी चटणी मिरची खाऊन सनी दिवस काढून त्याला पैसे पुरवायचो. त्याचा अभ्यास व्यवस्थित त्यांना काळजीपूर्वक तो अभ्यास करायचा. कुठल्याही मुलांना यश संपादन करायचं असेल तर आई वडिलांची महत्वाची भूमिका असते. ज्यावेळेस तो घरी आला अक्षरशः रडल्या तुम्ही, आता देखील रडतायत, काय वाटतं? मी नाही बोलत. काय वाटतं? आता देखील तुमच्या डोळ्यात अश्रू आहे. चांगलं वाटतं. प्रेक्षक हो, ही जी आई आहे ही आई आपल्या कॅमेऱ्यासमोर कमीत कमी 2 मिनिट बोलली असती, मात्र आनंद अश्रू वाहत असल्यानं काय बोलावं ही देखील खंत या मातेच्या मनामध्ये उद्भवली आहे. आपल्या मुलाचं यश संपादन झाल्याचं पाहून या आईला आनंद अश्रू झाल्याचं आपल्याला दिसत आहे. काय सांगशील? आई वडिलांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहे. तो देखील भावुक झाल्याचं आपल्याला सहज दिसत आहे. दादा, तुझं देखील या भरतीमध्ये
सिलेक्शन झालेलं आहे. कशी परिस्थिती तुझ्या घरची, काय सांगशील? पप्पा शेती मजुरी करतात. शेतीमध्ये हो. आई काय करते? आई काय शेतीच करतात. या भरतीमध्ये तुझी आता नोकरी लागलेली आहे, आई वडिलांसाठी तो राष्ट्रीय खेळाडू आहे बॉक्सर. काय वाटतं तुला आज नोकरी लागली, आनंद वाटतो? आनंद हो सर, आनंद तर होणारच ना. प्रेक्षक हो, या ठिकाणी हे जे मुलं आहेत, मी कॅमेरामॅनला विनंती करेल, या ज्या मुली आहेत या मुलींना खूप अशा अपेक्षा आहेत की आपण देखील हे संपादन करावं. आणि विशेष सांगायचं झालं तर या गावामध्ये आपण रात्रीचे 10 वाजले असतील या वेळेस आपण कव्हरेज करतोय, कारण या ठिकाणी ज्या आईवडिलांना मेहनत घेऊन या मुलांना शिक्षण घेऊन यश संपादन करण्यासाठी पाठवलं, त्यांच्या मेहनतीला फळ आल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. त्या मातेकडे मी प्रतिक्रिया घेण्यासाठी जात असताना अक्षरशः त्यांच्या डोळ्यांमधील अश्रू पाहून माझ्या देखील डोळ्यामध्ये अश्रू अनावर झाल्याचं सहज दिसलं. असो, या मुलांची प्रेरणा घेऊन इतर मुलांनी देखील यश संपादन करावं अशी अपेक्षा या गावातील नागरिकांनी व्यक्त केलेली आहे. सोनाजी जोगदंडे, story.com, जालना.